We'll open our Bibles to Nahum chapter 1 verse 7. The Lord is good, a stronghold in the day of trouble. परमेश्वर उत्तम आहे, तो संकटाच्या समयी गड आहे. Praise God. नहूम 1:7 मध्ये असं लिहिलंय. The Lord is good. परमेश्वर चांगला आहे. He is good to them that wait on him. जे लोक देवाचरणी वाट पाहतात त्यांच्यासाठी देव चांगला आहे. My God is a good hiding place. माझा देव एक लपायचं चांगलं ठिकाण आहे. In tough times, तुम्ही अवघड प्रसंगांमध्ये, when the storms come against you, जेव्हा जीवनी वादळ तुमच्या विरुद्ध येतात, you can find safety under the wings of God. तेव्हा देवाच्या पंखांखाली तुम्हाला संरक्षण सापडू शकतं. And my God welcomes anyone looking for help. आणि माझा देव जो कोणी मदत मागत आहे, मदतीकडे पाहत आहे, त्याला प्रत्येकाला मदत करायला तयार असतो. My God is no respecter of persons. माझा देव भेदभाव करणारा आणि पक्षपात करणारा देव नाही. Whoever you are, तुम्ही कोणी असा, rich or poor, तुम्ही धनवान असा, गरीब असा, male or female, तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, whichever language you talk, तुम्ही कुठलीही भाषा बोलत असा, God is no respecter of persons. देव भेदभाव आणि पक्षपात करणारा देव नाहीच आहे. He is ready to help one and all, माझा देव एकाला आणि सगळ्यांना मदत करायला तयार आहे. provided फक्त they come seeking for him. सगळी मुलं देवाला शोधत, देवाला प्रार्थना करत देवाकडे आली पाहिजेत. मग एकाला आणि सगळ्यांना तो मदत करायला तयार आहे. My concern is not whether God is on my side. माझी काळजी ही नाहीये की देव माझ्या बाजूने आहे की नाही. My greatest concern is to be on God's side all the time. माझी मोठी काळजी ही आहे की मी नेहमी देवाच्या बाजूने असायला हवंय. Praise God. देव तर नेहमी माझ्या बाजूनेच आहे 24/7. मी देवाच्या बाजूने सारखं असायला पाहिजे. Why? का? Because there is none good कारण कोणीच चांगलं नाही, but God. फक्त देव चांगला आहे. Love people. लोकांवर प्रेम करा, Be merciful to them. लोकांवर दयाही करा, But put your trust only in God. पण विश्वास फक्त देवावर ठेवायचा, लोकांवर नाही. Because कारण you will never live in hurt nor be disappointed if you trust in God. तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला तर कधी तुम्हाला वाईट वाटणार नाही आणि तुम्ही कधी नाराज होऊन जगणार नाही. When you put your hands in the hand of God, जेव्हा तुम्ही तुमचा हात देवाच्या हातात द्याल, God will manage the affairs of your life. देव तुझ्या आयुष्यातले सगळे कारभार सांभाळेल. God wants to give you more than you ever imagined. जी काही कल्पना तुम्ही केली असेल त्या कल्पने पलीकडे जाऊन देवाला तुम्हाला द्यायचं आहे. Beyond what you have ever seen in your life. तुझ्या आयुष्यात जे काही तू पाहिलंयस त्याच्या पलीकडे जाऊन देवाला तुला द्यायचं आहे. Praise God. ओ हालेलुया, देव बाप्पा धन्यवाद. Beyond your comprehension He wants to give you. तुझ्या तर्कात वितर्कात बसणार नाही, तुझ्या कल्पनेत कधी येणार नाही, जी इच्छा तू कधी केली नाही, जे तुझ्या विचारात कधी आलं नाही, असं काहीतरी देवाला तुला द्यायचं आहे. The things that you have never heard before. त्या गोष्टींविषयी तू कधी ऐकलं नाही राजा. Such a good news He wants to give you. अशी काहीतरी चांगली बातमी देवाला तुला द्यायची आहे. So what is there to worry about? तर आता काळजीचं कारणच काय आहे? Nothing. काळजीचं कारणच काही राहिलं नाही मग. Because your life is in the hands of God. कारण तुझं जीवन देवाच्या हातात आहे. Your future is in the hands of God. तुझं भविष्य देवाच्या हातात आहे. You have given your heart to God. तुझं हृदय तू देवाला दिलेलं You आहे. walk with God. तू देवासोबत चालत आहे. You talk with तू God. देवाशी बोलत आहे. Every Saturday you come here to hear the word of God. दर शनिवारी तू इथे देवाचं वचन ऐकायला येत आहे. You tell God, तू देवाला सांगत आहे, speak Lord, your servant hears. बोल दे बाप्पा, तुझा दास ऐकत आहे. Will not God be interested in your life? मग देवाला तुझ्या जीवनामध्ये इंटरेस्ट येणार नाही का? What kind of calamity will come to such a person? मग काय कुठलं संकट अशा माणसाच्या जीवनावर येऊ शकतंय ज्या माणसाची वृत्ती अशी आहे? Praise God. देवाला धन्यवाद. My God is good. माझा देव चांगला आहे बेटा. He will give you what you need. तुला जे गरजेचं आहे ते देव सगळं देईल. He will give you when you need. जेव्हा केव्हा तुला गरजेचं आहे देव तुला देईल. He will give you how much you need. तुला जेवढं लागेल तेवढं देव देईल. Praise God. देवाला धन्यवाद. Every thought of God is good for you. देवाचा प्रत्येक विचार तुझ्यासाठीचा चांगला आहे. Every action of God is good for you. देवाची तुझ्यासाठीची प्रत्येक कृती चांगली आहे. The most pure. अगदी छान, अगदी उत्तम, अगदी शुद्ध, निखळ, पवित्र. When you meet God, you only meet grace. जेव्हा तुम्ही देवाला भेटता तुम्ही फक्त कृपेला भेटत असता. Praise God. कारण देव कृपा आहे. Because God is merciful. कारण देव दयाळू आहे. God is a favorable God. देव अनुग्रह करणारा देव आहे. He will show favor to you all. देव तुम्हा सगळ्यांवर आज रात्री अनुग्रह करेल. My God is not only good in good times, माझा देव फक्त चांगल्या काळात चांगला असतो असं नव्हे, but He is the best in bad times. तर माझा देव वाईट काळात अतिउत्तम असतो. People may be good but not at all times. लोक चांगले असतात पण नेहमी लोक चांगले राहू शकत नाहीत कारण लोक आहेत.
But God can be good at all पण times. देव 24/7 सदोदित चांगला राहू शकतो, कारण देव देव आहे. He'll be good to you today. देव आज तुझ्याशी चांगलं राहणार आहे. He'll be good tomorrow. देव उद्याही तुझ्याशी चांगलंच राहणार He'll आहे. be good to you next month. देव पुढच्या महिन्यात पण डिसेंबर मध्ये तुझ्याशी चांगला राहणार आहे. He'll be good to you in the new year. देव नवीन वर्षात पण तुझ्याशी चांगला राहणार आहे, कारण देव चांगला आहे. Bible says बायबल म्हणतं in Matthew 19 verse 17, मत्थ्याचा 19वा अध्याय त्यातलं 17वं वचन, there is nobody good on this earth but God. या भूतलावर कोणी चांगलं नाही, पण देव चांगला आहे. One touch with God, देवाचा एक स्पर्श you will have the greatest elevation in life. सगळ्यात मोठी उन्नती आणि बढती देव तुमच्या जीवनात तुम्हाला देईल. He will leave the ungodly to stumble in the dark. अभक्तिमान लोकांना मात्र देव अंधारामध्ये असंच चाचपडत ठेवेल. But पण for his children, जी देवाची मुलं आहेत, he will shed forth his torchlight that you may walk in the light. त्याची भक्ती करणारी भक्तिमान माणसं आहेत, त्यांच्यासाठी देव प्रकाशाची ज्योत पेटवेल Praise आणि God. त्यांना पावला पावलाला रस्ता दाखवेल की इकडे चाल, तिकडे चाल, इथं वळ, तिथं वळ. This Bible that I hold in my hand, हे जे बायबल माझ्या हातात आहे ना बेटा, this is the good news for all ही mankind. संपूर्ण मानव जातीसाठी असलेली सुवार्ता आहे. आमचं याच्यावर प्रेम बसलेलं आहे. वी लव्ह दिस. Yes, this is life for us. हे आमचं जीवन आहे. दिस इज लाईफ फॉर अस. You know, the harmony of God's creation was broken when our first parents, Adam and Eve, chose to believe in a lie of the devil. आपले प्रथम पालक आदाम आणि हव्वा जेव्हा त्यांनी देवाचा आज्ञाभंग करायचं ठरवलं, तेव्हा असं झालं, देवाची जी सगळी निर्मिती होती त्यात असलेलं सौख्य आणि एकी तुटली. But पण God so loved the world, तरी देवाने जगावर एवढं प्रेम केलं He sent Jesus Christ for you. की देवाने येशूना तुझ्यासाठी पाठवलं. God became man. देव मनुष्य रूप धारण करून आला. He came in the person of Jesus Christ. येशूंच्या रूपामध्ये देव या जगात आला. Fully God, fully man. संपूर्ण देव, संपूर्ण माणूस. 100% God, 100% man. 100% देव, 100% माणूस. येशू Jesus who lived a sinless life. जे येशू एक पाप विरहित जीवन जगले. Jesus came to take you to heaven. येशू तुला स्वर्गात घेऊन चालतोय. Jesus came to give you life. येशू तुला स्वर्गात घेऊन जायला, तुला जीवन द्यायला आले. Jesus came to heal you. येशू तुला आरोग्यान बरं करायला आले. Jesus came to deliver you. येशू तुला सुटका द्यायला आलेले आहे. Jesus came to defeat the devil from your life. येशू सैतानाला तुझ्या जीवनातून पराजयी करायला आलेले He आहे. came to support you. येशू तुला आधार द्यायला आले. Jesus came to stand by you. येशू तुझ्या बाजूने उभं राहायला आले. Jesus came to strengthen you. येशू तुला ताकद द्यायला आले. Jesus came to remove all that fear from you. येशू तुझ्यातनं सगळी भीती काढायला आले. Jesus came to Oh, remove all hallelujah. the doubt from you. येशू तुझ्यातनं सगळ्या शंका काढायला आले. Jesus came to remove all the confusion from येशू you. तुझ्यातनं सगळा गोंधळ काढायला आलेले आहेत. ओ हालेलुया, I love you. Praise God. That's why the Bible is one of the greatest blessings bestowed by God on the children of men. म्हणून तर मानवी संतानांवर देवाने एक पाठवलेला सगळ्यात मोठा आशीर्वाद म्हणजे बायबल, हे पवित्र शास्त्र. It has God as its author. देव त्याचा लेखक आहे. देव याचा लेखक आहे. हे लिहिलं माझ्या देवानी आहे It has salvation for its end. आणि याची अखेर तारणात आहे. And it is truth without mixture. आणि सत्य न भेसळता आहे. This is truth without mixture. हे सत्य न भेसळ असलेलं आहे, भेसळ नसलेलं हे सत्य आहे. याची अखेर तारण आहे. You know, the fragrance of flowers spread only in the direction of the wind. तुम्हाला माहिती आहे ना, फुलांचा सुगंध ज्या दिशेने हवा जात असते त्या दिशेनेच पसरतो. But the goodness of God spreads over the whole earth. पण देवाचा चांगुलपणा संपूर्ण पृथ्वीवर पसरतो. किती छान. It reaches to the poor, it reaches to the rich. देवाचा चांगुलपणा गरीबापर्यंत पोहोचतो, श्रीमंतांपर्यंत सुद्धा His पोहोचतो. fragrance reaches to the sickly people. देवाचा सुगंध आजारी लोकांपर्यंत पोहोचतो. His power reaches to every needy person. देवाचं सामर्थ्य प्रत्येक गरजवंतू माणसापर्यंत पोहोचतं या जगात. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.